हाय, जय श्रीराम. तर जे आपल्या घरचे जे झाडं आहे, झाडाविषयी नाही का. तर आज ना आमच्या जे घराकडे आहे ते ना लोक कुंड्यामध्ये, कुंडी नाही, जे वाटं असते जे त्याचं प्लास्टिकचं किंवा ते असं तारांनी बांधलेलं ते वाट्यामध्ये त्यांनी असे झाडं विकायला आणले होते. तर तेच सांगत आहे ना, वेगवेगळे प्रकारचे कोणाकडे ते त्यांच्याकडे गुलाबही असतात, ते शोचे पण असतात, म्हणजे हर प्रकारचे असं, पण थोडेसे सांगतात पण हर व्हेरायटी आणतात असं आहे. तर त्याच्यावरून एक आठवण आलं की मग ते आले, मग घेतलं वगैरे याच्याकरून. मग ते झाडं ना असे राहत नाही आपल्या घरी काही, म्हणजे एखादी वर्ष राहतील असं म्हणून नाही. मी पण घेतलं आहे, लावलं आहे. तर गुलाबाचं जे आहे ते तर एखादी वर्ष राहतात आणि मग नाही का, ते काय आहे का, मग फुलं पण नाही लागत, ते आपाप मग चालले जातात असे आहे. तर असा प्रकार आहे. तर हेच की आपण जे आपल्या घरी झाडं लावतो, काही काही झाडं जे पहिल्यापासून आहे, तर आपल्याला आपल्याला त्यांची सवय होऊन जाते, त्यांना आपली कधी कधी सवय होऊन जाते. हे माहीत नाही तुम्ही मानता नाही मानता, तेवढं नाही, पण सांगत आहो की खरंच कोणतं एखादी झाड आपण पाणी टाकत राहिलं तर सवय होऊन जाते, आहे की नाही. जसं कोणतंही आपण झाड लावलं, जसं माझ्या घरी कितीतरी म्हणजे आता त्या गोष्टीला म्हणजे 6-7 वर्ष होत आहे की काय का. तर तेव्हापासून माझ्याकडे मनी प्लांट आहे. त्या एका याच्यापासून मी म्हणजे छोटीशी आपली जड आहे, त्या एका पानापासून एवढे सारे म्हणजे मी घरी आपले मनी प्लांट तयार केले. म्हणजे बॉटलमध्ये म्हणा, जसं कुंड्यामध्ये आणि दारावर पण आहे माझ्या, तर किती सारे. तर तेच सांगत आहे की सवय आपल्याला झाडं लावायची म्हणा की काही, किंवा आपल्याला त्यांच्या म्हणजे नाही का, त्यांना आपली सवय होऊन जाते असं आहे. तर असे प्रकार आहे. तर आणि घरामध्ये जर झाडं लावले म्हणजे आजूबाजूलाही म्हणा, आणि कुठं पण असं म्हणून नाही, जसं आता शोचे पण झाडं आहे, तर आपण आता पहिलं आधी नाही लावत होते, पण आता ना घरामध्ये पण आपण लावू शकतो असे काही प्लांट आहे की नाही. तर मी पण लावले आहे घरामध्ये, असं म्हणून नाही आहे, घरामध्ये पण लावले आहे जे झाडं आहेत ते. तर तेच की सवय होऊन जाते कोणत्या गोष्टीची, आणि मग आपण त्याच्याकडे पाणी टाकणं किंवा लक्ष देणं किंवा असं म्हणजे नाही का चालू असते आपलं, असं आहे. तर आणि कसं आहे, जर कोणतंही असं फूल लागलं किंवा काही असं कळ्या निघल्या, आपण ज्या झाडाला आपण पाहतो, तर तेव्हा किती छान वाटते आपल्याला, आनंदच वेगळं वाटतं, कारण की आपण तो लावलो असतो ना आणि आपण हे केलं असतं. तर असे आहे. तर सवय होऊनच जाते घरी. जो मी सांगत आहे ना, वस्तू राहिली आपल्या किंवा कोणतंही असं राहिलं तर आपल्याला सवय होतेच असं आहे. तर एक अशी गोष्ट आहे. तर आपली तुळशी जे आपण आपल्या घरी असते नेहमी, असं म्हणून नाही सगळ्यांच्याच घरी आहे तुळशी, असं म्हणून नाही, पण सांगत आहे की तिला आपली आणि आपली म्हणजे तिला सवय होऊन जाते किंवा तिला आपली सवय होऊन जाते असं आहे. तर तेच की आपण नेहमी तिला पाणी टाकतो, दिवा लावतो, जे आहे शुभम करोती कल्याणम हे जे आहे प्रार्थना ते म्हणतो. कोणाला आठवत असेल कोणाला नाही, पण तेच आठवते, ते म्हणायचं नाही तर काहीच नाही. तर असं आहे. तर ती तुळशी सांगत आहे की एक गोष्ट अशी शेअर करायची आहे. तर कोणतंही काही झालं आपल्या, म्हणजे आपण दारावर ठेवू तिला, ठीक आहे. तर कोणतंही काही झालं तर ती म्हणजे कोणी असे म्हणतात, जे म्हातारे लोक आहेत, जे आजी वगैरे आहेत, ते काय म्हणते की दारावर काढून ठेवतो का, काही कोणती विपदा आली तर ते आपल्यावर घेऊन घेते. तर असं आहे. तर असं अक्षरशः असं बघितलं आहे मी आपल्या डोळ्यांनी. तर आमची चुलत काकू, जे माझ्या माहेरची गोष्ट आहे, तर ते असेच काय नाही गावाला वगैरे नाही गेले, पण हो, तर त्या साईडला काकू राहत होती. माझ्या माहेरची गोष्ट, साईडला काकू राहत होती. तर त्या काकूची अचानक तब्येत बिघडली आणि ते दवाखान्यात चालले गेले. तर माझी आई ना तर म्हणतात ना की कोणी जर गेले तर मग झाडं वगैरे राहिलं तर आपल्याला सांगून जाते की टाका बा पाणी वगैरे, किंवा आपलं राहिलं तर आपण टाकतो असं आहे. तर माझी आई ना त्यांच्या तुळशीला पाणी टाकायची, जे साईडवाली काकू आहे ते. तर आदल्या दिवशी पूर्ण पाणी टाकली जे आहे, आणि दुसऱ्या दिवशी बघता येतं ती पूर्ण सुकून गेली
असं झालं. तर मग नाही का असं विचार आम्ही मग मग आई सांगायला लागली, "अगं मी कालच पाणी टाकलं पूर्ण असं भरपूर म्हटल्यासारखं आणि आजच ही काहून अशी म्हणजे चिरमुडल्यासारखी आहे." तर मग जी आजी आहे, तर मग त्यांना समजत असेल ते गोष्ट. तर मग तर ते आजी म्हणायला लागली की बघ म्हणे त्यांच्या घरची जी बाई आहे तिला तिची तब्येत बिघडली म्हणे म्हणून ती तशी म्हणजे थोडंसं सुकल्यासारखी म्हणा की चिरमळल्यासारखी तशी झाली आहे म्हणे. हो का म्हटलं. तर अशा गोष्टी आहे. तर स्वतः आम्ही बघितलं ते गोष्ट. तर मग नाही का ती आली, ती म्हणजे त्यांची तब्येत चांगली नव्हती, भरती झाली आणि मग ती आल्याबरोबर ती छान अशी थोडीशी म्हणजे एकदम नाही, लवकर नाही ग्रो केली, पण थोडंफार मग तीच तुळशी मग चांगली झाली. असं आहे. तर म्हणतात ना, की आपण जे झाडं आहे, तुळशी आहे, आपण पूजा करतो, तर तेच आपल्याला सवय होऊन जाते, की तिला पण आपली सवय होऊन जाते. अशा गोष्टी आहेत. तर पुन्हा तेच एक गोष्ट आहे. मग आम्ही सगळेजण असे बोलायला लागलो, की अरे असं पण होते, की नाही का आहे काहीतरी म्हणजे सत्व म्हणल्यासारखं, की खरंच तुळशी जी माता आहे, आपण दारावर लावतो, ते खरंच आपल्याला म्हणजे संरक्षण करते, असं म्हणल्यासारखं आहे. तर तेच आहे. तर पुन्हा एक गोष्ट आहे. तेच आम्ही ना तेच आमच्या शेजारी लहान असताना म्हणजे तेच माहेरचीच गोष्ट आहे. तर लहान असताना आम्ही ना तिथे ना खेळायचो. कोणतं झाड होतं ते उंबराचं. जे उंबराचं झाड आहे तिथे ना खेळायचो आम्ही. तर असे खूप असं मैत्रीण असे कोणतं बी आपण जे आहे म्हणतात ना की जिथं सावली वगैरे राहिली तर नाही का छान असं म्हणजे त्यांचं असं घर होतं कवेलीचं आणि साईडला नाही का ते झाड होतं. त्या सांगण्यामध्ये छान असं झाड होतं. तर तिथे ना आम्ही ना मस्त खेळायचो. तिथे ना मस्त उंबरं म्हणते पाहते उंबूर, तर ते नाही का लागायचे. तर तेच म्हणत आहे की झाडावर चढायचं, ते उंबरं तोडायचे, नाही तर मग ते खाली पडून राहिलं तरी मग ते छान असं बघून खायचं, असं वगैरे नाही का खूप म्हणजे नाही का असं खेळायचं तिथं. आणि ते असं म्हणतात ना, आता आपण काय म्हणतो ते उंबराला आता अंजीर टाईप असं त्याच्यामधलंच ते प्रकार आहे, अंजीर म्हणतो. पण ते आधी ना उंबरू म्हणूनच खायचं. आता माहीत नाही ते म्हणतात नाही म्हणतात तेवढं माहीत नाही, पण ते खूप खाल्ले असे. तिथंच खेळायचं, तिथंच ते पडायचे, खायचं लाल लाल असं नाही का. तर असं म्हणून तर काय झालं ते म्हणते उंबराचं जे झाड आहे तिथे कितीतरी देव म्हणजे स्थान करतात म्हणते किंवा राहतात तिथे नाही का त्या उंबराच्या झाडावर. आता माहीत नाही पण तेवढं माहीत नाही, पण आजी वगैरे जे होती ते म्हणतात ना की जे म्हाताऱ्या बाई आपण आहे तर त्या झाडाखाली त्या पण बसायच्या अशा संध्याकाळच्या टायमाला वगैरे किंवा असं नाही का छान असा चबुतरा असा वगैरे छान असा बांधला होता. तर सगळेच जण असं म्हणून नाही की माणसंही बसायचे, आम्ही पण खेळायचो, जे बाया आहेत त्या पण बसायच्या, त्या म्हणजे त्यांच्या अंगणाच्या काकूच्या अंगणामध्ये असं खूप सारं म्हणजे. तर असं होतं. तर काय झालं मग त्यांनी ना ते घर बांधायला स्टार्ट केलं. ते कवेलीचं घर होतं तर ते पूर्ण खोलून टाकलं आणि ते पूर्ण जागा घेऊन त्यांनी ते घर बांधायला स्टार्ट केलं. तर मग आता ते झाड होतं ते म्हणते ना सवय होऊन गेली राहते, जसं आता आम्ही तिथे जाऊन बसवत होतो, सगळे बाया तिथे बसलं म्हणजे तो ते म्हणते ना की जे आपण बोलत होतो ते ऐकत होता, हे ते म्हणल्यासारखं नाही का. तर काय झालं माहीत आहे का, तर ते झाड नाही का म्हणजे जे म्हाताऱ्या बाया आजी वगैरे होते, राहू दे न गं नको तोडू न, त्या म्हणजे काकूला वगैरे म्हणे की राहू दे न गं नको तोडू न गं, राहू दे न, मुलं वगैरे खेळतात असे तशी म्हणून ती आजी जे म्हाताऱ्या बाया आहे त्या म्हणत होत्या त्यांना. तर ते म्हणे नाही आम्हाला पूर्ण घेऊनच बांधायचं आहे आता, असं तसं म्हणून नाही का त्या काकू म्हटल्या ज्या शेजारच्या आहे त्या. तर काय झालं की त्या झाड नाही का तोडायला ते तुटत नव्हतं. तर ते तुटत नव्हतं. मग ते म्हणतात ना जे ते JCB आणून ते डायरेक्ट हे करतात म्हणून, तर ते JCBनं मग ते काहीतरी उखडल्यासारखं झालं ते. तरी पण नाही का त्याचे नाही का मुळं होते, मूळ आतमध्ये जे आतमध्येपर्यंत जाऊन असते त्याचे मुळं होते तर नाही का त्या मुळांमधून असं पाणी वाहायला लागलं, जसं काही तो लढत आहे. इतकं म्हणजे ते आम्ही स्वतः बघितलो की त्या मुळांमधून ना असं ते जेव्हा म्हणतात ना की गड्डे खोदण्यासाठी ते मुळं आपण तिथेच जिथे नाही का मेन तो झाड काढला आणि खालची मुळं होती तिथं गड्डा खोदला होता ते कालमसाठी. तर तिथे ना असं पाणी ते पूर्ण जागा अशी ओली झाली, असं पाणी नाही का निघायला लागलं की जो असं वाटत होतं की लढत आहे तो खरंच.
तर म्हणजे 600 असं बघितलं तर नाही का आम्ही आता लहान लहान आम्हाला छानच नाही वाटलं. आम्ही पण लढायला लागलो. म्हटलं काय झालं, कशाला काकू तोडल्या असं तसं म्हणून नाही का. तर तेवढं काही नाही. मग तेच की ते बघून ना पूर्ण मुळं वगैरे ते पूर्ण असे आजूबाजूला जे मुळं होते खालचे जे जे म्हणतो आपण ते असे पूर्ण असं पाणी निघायला लागलं की खरंच ते म्हणजे होत आहे की म्हणजे म्हणतात ना ते पहिल्याच्या लोकायला जे समजते म्हणजे जे आजी लोकायला तर ते पण म्हटले की नको तोडू रगं नको तोडू रगं. आम्ही पण म्हणलो काकू नको तोडा ना काकू. तरी नाही का त्या म्हटलं की आता तोडाचं साहेबा असं तसं म्हणून तर ते तोडून टाकलं पूर्ण ते झाड उंबराचं. आधी आता तर एक कुठंच दिसत नाही ते उंबूर जे म्हणत आहे. पण त्यावेळेस ना खरंच लोक झाडं लावायचे आणि होतं झाड त्या टायमाला. तर इतकं असं मोठं असं एवढं म्हणतात ना की त्याचं जे हेच आहे ते खांबस ती इतकी मोठी बापरे. आणि म्हणतात की त्याची साल काहीतरी दवाई जे आपण करतो त्याच्यासाठी पण ते उपयोगी वगैरे होत होते की खूप लोक नेत होते ते साल वगैरे त्यांच्याशी काढून नाही का. तर असे म्हणून तर इतकं म्हणजे ते पाहून म्हणा किंवा काही म्हणा तर मग ते तिथं खेळणंच बंद झालं आणि पूर्ण ते काढूनच टाकल्यावर नाही का ते झाडच पूर्ण मुळासकट मग काढले. तर ते अक्षरशः बघितल्यावर इतकं म्हणजे छानच नाही वाटायला लागलं असं झालं. तर मग असे काही आहे गोष्टी की आपले झाड म्हणजे म्हणतात ना की झाडांना आपली सवय होते आणि त्यांना पण म्हणजे सवय होते आपली सवय लागते म्हटल्यासारखं आहे या गोष्टी आहे. तर इतकं म्हणजे ते म्हणतात ना की खरंच सवय लागून जाते आपल्या झाडांना म्हणा की काही म्हणा. आपलं छोटंसं झाडही राहिलं तरी आपण त्यांना पाणी टाकतो त्याची पानं साफ करतो कधी कधी. तर अशा काही गोष्टी आहे. पुन्हा एक केळाचं झाड केळाच्या झाडाची पण एक आहे. तर आम्ही ना किरायन राहत होतो आमच्या घर व्हायच्या अगोदर आम्ही किरायन राहत होतो. तर तिथे ना असं नाही का छोटं असं केळाचं रोप निघलं होतं. तर मला पानं दिसले. तर मग ते जे घरमालक आहे त्यांना म्हटलं की काकू हे केळाचं झाडासारखं वाटत आहे. तर मी नाही का माझं घर होत आहे तर माझ्या घराला हे केळाच्या पानाचा म्हणजे उपयोग होणार. तर मी नाही का यांना मोठं करतो पाणी देतो असं. तर त्यांनी कोणीच नाही द्यायचे. तर मी गेली तेव्हापासून ते लागलं आणि मग पाणी टाकत होती तर मोठं झालं. ते म्हणते ना 1 वर्ष लागते घराला. तर हे छान आमच्या घराला चांगलं 1 वर्ष लागलं. तर ते 1 वर्षामध्ये इतकं मोठं झालं झाड की खूप असे पानं मोठे मोठे ना मोठं झाड ते असं म्हणून. तर मग नाही का सांगत आहे की ते मग मोठं झालं. मग आम्ही मग चालले आलो इकडे आमच्या नवीन घरामध्ये. तर तिथे ना मग त्या झाडाला जे आहे ते केळं लागायची असते तर पहिलं फूल लागत असते. तर ते झाड नाही का ते काकू म्हणत होते आता आम्ही बघितलं नाही पण ते झाडाचं ते फुलं किंवा केळं यायचे राहिले तर आवाज येते म्हणते. आता ते खरं आहे की नाही आहे तेवढं काही माहीत नाही. पण ते जे केळाचं झाड आहे ना जेव्हा रात्री फूल उगवते वगैरे का काही असं वगैरे आहे तर बाया नाही का अशा म्हणतात की खरं आहे का ते मला नाही माहीत कारण की मी स्वतः बघितली नाही कधी. तर ते असे म्हणतात की आवाज येते ते जेव्हा फूल उगवते तेव्हा असं आहे. तर मग त्यांना ते बरं नाही वाटलं आणि ते झाडच त्यांनी तोडून टाकलं असं आहे. तर त्या झाडातून सुद्धा पाणी येत होतं मध्ये. ते म्हणतात ते झाड तोडलं ना तसे आतमध्ये नाही का असं जसं बांबू असते बांबूच्या याच्यामध्ये कसं असं खोलगट भाग असते ते पाणी जमा होते. किती साऱ्या व्हिडिओमध्ये पण मी बघितलं आहे. तिथं पण नाही का असं पाणी जमा होऊन खाली असं येत होतं म्हणते ते असं आहे. तर ते म्हणतात की सवय लागून जाते झाडांना पण असं म्हणून आहे. तर कोणताही आपण असं म्हणणं झाडच म्हणून आहे आपला कोणताही आपण जर प्राणी आपण घरी ठेवला जसं आता माझ्या माहेरी मिठू होता. मिठू ना तो ना असं म्हटलं ना ते झाड होतं ते जे उंबराचं त्या झाडावरनं येऊन बसायचे ते मिठू आणि खूप नाही का असे ते मिठू असे खायचे. त्यांना ना खूप आवडायचं ते खायचे फेकायचे. तर एक दिवस ना असाच मग तो नाही का काय केला काय त्याला झालं होतं की काय माहीत नाही तर असंच नाही का खाली येऊन असा बसून होता खूप वेळ तो मिठू त्याच झाडावरून जे उंबराचं झाडावरून खाली एवढा बसून होता. तर मग नाही का त्याच काकू ज्यांच्या घरी ते झाड होतं त्याच काकू नाही का त्या ज्या मिठूवर आहे त्या पूर्ण असं टावेल झाकून त्याला त्या मिठू उचलला आणि ते पोसायला लागले. तर काय झालं गावाला वगैरे गेले त्यांनी. तर
ते नाही का मिठू नाही का आणि आमच्याकडे ठेवायचे मग, की शेजार म्हणून नाही का, की बघा वगैरे म्हणून, कारण की कुठं नेणार आहे. आणि कसं ते मिठू म्हटलं तर तो नाही का जे मांजर आहे त्यांना खूप भीतो. तर तो मिठू तर नाही का तो आमच्याकडे ठेवायचे. तर तो मिठूनं त्यांची सवय लागली होती त्या काकूंची, तर तो मिठूनं जेवायचाच नाही. आणि असा बोलायचा थोडासा, मम्मी पप्पा कुठे गेले, मम्मी पप्पा कुठे गेले, असं म्हणून तो बोलायचा. तर असं म्हणून आहे. तर तेच म्हणताय ना, की सवय लागून जाते, असं आहे. तर या गोष्टी आहे. तर खूप म्हणजे नाही का असं वाटते, की झाडं जे आहे लावणं छानच वाटते आणि प्रसन्न पण वाटते. घरी झाडं राहिलं तर आणि दिसलं घरी छान, आपल्या घरी असे छान झाडं, हिरवंगार झाडं दिसले, फुलं लागले आपल्याकडे, तर किती असं वाटते, की म्हणजे सांगत आहे, की आनंदमय असं वाटते आपल्याकडे कधी कधी. जसं आता आपण कोणत्या ह्याच्यामध्ये जसं जे झाडाचं हे आहे ते लोक करतात नाही का, ते टीचं, तर तिथं आपण गेले तर असं वाटते काय काय घेऊ, कोणते कोणते झाडं घेऊ, छान वाटत असते आपल्याला. ते माहीतही नसेल त्या झाडाचं नाव, तरी असं वाटते की अरे हे खूप मस्त वाटत आहे आणि घेऊशाच वाटत असते, असं आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. नाही पुन्हा आम्ही तेच म्हटलं की किरायन राहत होतो, तर किरायनच्या इथे ना त्यांच्याकडे ना खूप अशी मोठी जागा होती, जिथे आम्ही किरायन आधी राहत होतो तिथे. तर त्यांच्या ना घरी ना जागा तर होतीच, पण त्यांनी पुन्हा असं केली पुन्हा जागा झाडांसाठी. आणि ते गाडीनं ते झाडं बोलावून, कोणते ते एरिका प्लांट, तसे मोठे मोठे झाडं असतात एरिका प्लांटचे. तर पूर्ण असे परिसरात आजूबाजूला जे आहे पूर्ण ते एरिका प्लांट लावले आणि ते इतकं मस्त वाटायला लागलं ते एरिका प्लांट लावल्यावर, हिरवंगार ते पूर्ण असं नाही का. तर कोणी पण यायचे तिथं त्यांच्या घरी, तर फोटो काढून गेल्याशिवाय राहायचेच नाही, इतकं म्हणजे छान ते वाटायचं. म्हणून म्हणतात ना, की जे झाडं आहो आपण, सवय लागतेच आणि छानही वाटते, प्रसन्न वाटते. तर असं आहे काही. तर अशा गोष्टी आहेत. तर खरंच झाडं लावणं खूप गरजेचं आहे. आणि ते म्हणतात ना, की जसं आता आपल्या घरी निंबाचं झाड राहिलं, आता आमच्या घराजवळ आहे निंबाचं झाड. तर कधी कधी ना असं वाटते, की काय हे पाला पडत आहे आणि किती म्हणजे नाही का त्रास होत आहे कधी कधी नाही का, पाला पडून मग ते पूर्ण हे होऊन जाते, कधी कधी आपलं नाही होत झाडणं कधी नाही का, तर मग ते छान नाही वाटत. पण मग तेच आता कसं, तेच मग उन्हाळ्यामध्ये थोडंसंही आपल्याला म्हणजे थंडी हवा, गार हवा मिळाली तर किती, अरे बापरे किती छान वाटत आहे असं वाटते. तर अशा गोष्टी आहे. तर तेच म्हणत आहे, की कोणतंही झाड आपलं लावतो आणि त्याचं म्हणजे केअर करतो, तर आपल्याला पण आवडते, त्यांना पण आवडते, असं आहे. पण झाडं लावणे खूप गरजेचं आहे आणि खूपच छानही वाटते आपल्या घरी लावलं तर. आनंदमय वातावरण आणि सुखमय वातावरण म्हणल्यासारखं. तर ठीक आहे. जय श्रीराम.